परदेशी गेलेल्या शिरीष कुंदे यांच्या बंद बंगल्यातून $9.25 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले होते। राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणाचा गतीने तपास केला आणि कुंदे यांच्या बंगल्यात काम करणाऱ्या निखिल पाटील या नोकराला ताब्यात घेतलं। त्यानं चोरीची कबुली दिली असून चोरीतील दागिने हस्तगत केल्याचं पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापुरातील वायपी पवार नगर परिसरात शिरीष कुंदे राहतात। 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत कुंदे दुबईला गेले होते। या दरम्यान त्यांच्या बंगल्यातील कपाटातून $9.25 लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले। 4 डिसेंबरला कुंदे कोल्हापुरात आले। घरातील दागिन्यांची चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी 5 डिसेंबरला राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली होती। त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। ही चोरी एखाद्या माहितगारानं केली असावी ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कुंदे यांच्या घरी काम करणाऱ्या निखिल पाटील या नोकराला विक्रमनगर इथल्या घरातून ताब्यात घेतलं। त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यानं चोरीची कबुली दिली। त्याच्याकडून चोरीचे दागिने जप्त केल्याचं शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहाय्यक फौजदार समीर शेख, हवालदार संदीप सावंत, विशाल शिरगावकर, सत्यजित सावंत, सुशांत तळप, युक्ती ठोंबरे, नितीन बागडे यांनी केली।